तर अशा प्रकारे अवकाळीनं राज्यामध्ये 63,000 हेक्टर शेतीचं नुकसान झालंय। पाऊस आणि गारपिटीनं काढणीला आलेली पिकं धोक्यात आलेली आहेत। नुकसानीचा हा आकडा आता पुढे अर्थातच आणखी वाढण्याची शक्यता आहे, कारण आज सुद्धा अनेक जिल्ह्यांना अलर्ट दिलेला आहे। अहिल्यानगर, जळगाव या जिल्ह्यांना सर्वाधिक आतापर्यंत फटका बसल्याचं पुढे आलेलं आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्याबरोबर थेट पुण्यामधून जोडले गेलेत। निलेश, आपण आत्ताच पाहिलं संपूर्ण महाराष्ट्र अक्षरशः अवकाळीनं व्यापला गेलेला आहे। शेती पिकांचं प्रचंड मोठं नुकसान झालंय। काल पुण्यामध्ये सुद्धा मोठा पाऊस झाला, अगदी गारांचा पाऊस झाल्याचं कळतंय। काय काय नेमके या संदर्भातले अपडेट्स आहेत? अनुपमा, पहा, हे बदलत्या वातावरणाचा हा फटका आपल्याला म्हणता येईल आणि त्याचा परिणाम हा सगळ्यात जास्त हा शेतकरी वर्गाला होताना आपल्याला पाहायला मिळतोय। राज्यात जर बघितलं तर जवळपास 63,000 हेक्टरवरची जी फळभाज्या आहे किंवा शेतजमीन आहे त्याचं नुकसान झालेलं आहे आणि हा आकडा पुढच्या 2 दिवसामध्ये वाढण्याची शक्यता आहे, कारण हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 31 तारखेपासून पुढील 4 दिवस म्हणजे आता 3 तारखेपर्यंत हा अवकाळी पाऊस आहे तो संपूर्ण राज्यभरामध्ये बरसताना आपल्याला पाहणार आहे। आज जर बघितलं तर आज संपूर्ण राज्यामध्ये 2 प्रकारचे अलर्ट देण्यात आलेले आहेत। एक येलो अलर्ट आहे आणि एक ऑरेंज अलर्ट आहे। पश्चिम महाराष्ट्रातला जो भाग आहे त्याला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे आणि पूर्वेकडचा जो भाग आहे त्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। त्यामुळं या परिसरामध्ये जर बघितलं तर सातत्याने गारपीट होताना आपल्याला पाहायला मिळतात। प्रामुख्याने जर बघितलं तर औरंगाबाद असेल किंवा अहिल्यानगर असेल या परिसरामध्ये सातत्याने अवकाळी पावसाचा फटका जो आहे तो मोठ्या प्रमाणात बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि जवळपास या परिसरातली शेती जी आहे याचं नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। पुढील 3 तासांमध्ये हिंगोली असेल, परभणी असेल या परिसरामध्ये ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहून पावसाचा जोर आहे तो वाढणार असल्याची जी अलर्ट आहे तो आता हवामान विभागाकडे या ठिकाणी आलेला आहे। त्यामुळे आज दुपारनंतर संपूर्ण राज्यामध्ये पावसाचा, गारपिटीचा आणि वादळी वाऱ्याचा इशारा जो आहे तो पुणे हवामान विभागाने दिलेला आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे येणाऱ्या 3 ते 4 दिवसांमध्ये हे गारपीट असेल किंवा अवकाळी पाऊस असेल याचा परिणामामुळे रब्बी हंगामात जे आलेलं पीक आहे किंवा फळभाज्या आहेत त्याच्यावर याचा परिणाम मोठ्या प्रमाणात आपल्याला जाणवणार आहे। त्यामुळे शेतकरी जो आहे तो कुठेतरी हतबल झालेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। याचं कारण म्हणजे सातत्याने बदलत असलेलं हवामान आणि महत्त्वाचं म्हणजे या वर्षी जर आपण बघितलं तर दक्षिणेकडून येणारं जे वारं आहे किंवा अरबी समुद्रामध्ये जे दमट हवामानाचा जो पट्टा निर्माण झालेला आहे त्यामुळं ऐन उन्हाळ्यामध्ये आपल्याला हा अवकाळी पाऊस बरसताना आपल्याला पाहायला खरं निलेश, एकंदरीतच वातावरणीय बदलामुळे हे सगळं आपल्याला राज्यातलं वातावरण बदललेलं दिसतं आहे। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी निलेश खरमरे, आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर थेट पुण्यामधून जोडले गेले।